अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी ई-केवायसीची पूर्तता करायला सांगितलं जातं। मात्र प्रत्येक वेळी ई-केवायसी करण्याऐवजी शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरून प्रत्येक शेतकऱ्याची युनिक आयडेंटिटी तयार करून नुकसान भरपाई थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याविषयी सरकार धोरणात्मक निर्णय घेणार का, असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। अतिवृष्टी असू दे किंवा अवकाळी असू दे, या सगळ्यामध्ये आता पीएम किसान मध्ये केवायसी झालेली आहे। परत ही केवायसी कशासाठी आपण करताय? शेतकऱ्यांची एक युनिक आयडेंटिटी कायमची तयार करून धोरणात्मक निर्णय घ्या। दरवेळी आपण नुकसान भरपाईसाठी आपण कर्जमाफी आतापर्यंत 3 वेळा केली, त्यात परत केवायसी करायला लावतो। तर एक कायमस्वरूपी एक डाटाबेस तयार आहेच आपल्याकडे। ह्या सारख्या ज्यामुळे आता ही केवायसी राहिली, तुम्ही 14,000ची राहिली म्हणता, ही करायची गरजच नाही पडली पाहिजे। एकदा नाव आपल्याकडे फिक्स आहे, नाव एकदा फायनल आहे, तर परत ही केवायसीची प्रथा का? तर धोरणात्मक यासाठी शासन निर्णय घेणार का की येणाऱ्या भविष्यात काय असं घटना घडली तर ताबडतोब या ई केवायसी ऐवजी त्याच्याकडे त्या खात्यात पैसे गेले पाहिजेत। या प्रश्नावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबत निश्चित विचार केला जाईल असं आश्वासन दिलं। तसंच भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी सभागृहात दिली। या बाबतीत निश्चित विचार केला जाईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई केवायसी आपण ज्यावेळेला सततचा पाऊस सुरू झाला त्याच्या काही काळ आधीच आपण तो निर्णय घेतला आणि ती प्रक्रिया जी आहे ती थोड्याशा टेक्निकल अडचणी आल्या सुरुवातीला, त्याच्यामध्ये काही उणिवा सुद्धा भासल्या, डाटा अपलोड करताना सुद्धा त्याच्यात त्रास झाला, पण येणाऱ्या काळामध्ये अशी भविष्यामध्ये काही कुठली अडचण येणार नाही याची काळजी घेतली।